सो आता मी मधूनच ब्लॉग सुरू करते. वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आता तुम्हाला मानसी पण शुभेच्छा देणार आहे, ती बाजूलाच आहे. मी बॅक कॅमेराने तुम्हाला दाखवते. काय मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते ती काय करते ते. हे बघा, वाव, ओ गॉड, मी 3 days झाले मी बघत होते हे इयरिंग. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हे बघा मॅजिक. इयरिंग्स थांब थांब, लाईट ऑफ करून ऑन करून दाखवूया. लाईट्स ऑफ केले पण तुम्हाला उजाला दिसत असेल. हे बघा, हे आहेत इयरिंग्स. हॅपी दिवाळी. हे बघा, खूप मस्त. ऍक्च्युली लास्ट इयरच मागवायचे होते पण ते आउट ऑफ स्टॉक होते. मी आज बघितलं, नाहीच दिसले. थांब, लाईट्स ऑन करते. माझे खूप खूप गोड दिसत नाही. तू ते रेडी होशील ना, खूप मस्त दिसेल. इकडे बघ ना, मी लाईट ऑफ करते. तू लाईट्स ऑफ करून कोणी घाबरेला अंधारात आहे. लाईट ऑन करूया. हे बघा, आमच्या कोठारे विजन्सने आम्हाला काय दिलंय दिवाळी गिफ्ट मध्ये. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी सगळ्यांना. हा, बनियान मध्ये माझा नाव. ए गरीब लोक. त्या दिवशी सुप्रीतने मला व्हिडिओ कॉल केला होता. मी झोपले होते तर माझ्या नवऱ्याने उचलला. तर म्हणाला नाही घर पे था वो. तर मी नंतर विचारलं ह्याला, तर मला शूट करत होता. म्हटलं नाही वो तो शूट कर रहा था. तर म्हटलं आपको क्यों लगा कि घर पे था. तो बनियान पहन के. तो ऐसे कौन लड़का लड़की को बनियान पहन के. मतलब पूरे सेट. गरीब तेरा वो किधर है. त्याचं नाहीच आहे, आपल्या दोघींचं. ए ते माझं आहे, माझं आहे ते. दे. अरे मैं जा रही हूँ, दे अभी मैं पैकअप है, दे. हा, आता तू इथून शूट करा. हा, तू ये आतमध्ये. तू आत ये. येस आनंदजी. हॅपी दिवाळी. थँक्यू. तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि सगळ्यांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आमच्याकडून पण तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. आणि गेल्या वर्षी तुम्हाला आठवतं मी दाखवलेला ऍक्च्युली दिवा दिलेला, बरोबर. आणि या वर्षी बघा खूप दिवे लावले. सो स्वीट्स, येस, चिवडा, शंकरवाडी म्हणजे फराळ आहे. आणि हे बघा दिवेत. सो आता हे दिवे मी मम्माला सांगणार की मम्मी घरात, मम्माला खूप आवडतं दिवे लावायला. सो आता हे दिवे मम्मीला देणार अँड शी विल बी व्हेरी हॅपी. सो थँक्यू सो मच कोठारे विजन्स फॉर दिस. आणि पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा विथ कॅमेरामॅन मानसी. थँक्स. सॉरी, काय थँक्स. अरे पाठ. आनंदने हे दिवाळीचे जे हॅम्पर्स आहेत कोठारे विजन्स कडून ते दिलेत आम्हाला. आणि हे बघा ना, आम्हाला इतके छान छान दिवे दिलेत. म्हणजे तुझं आणि वेगवेगळे आहेत. ते बघा, हे एकदम टिपिकल दिव्यासारखं पणतीसारखं आहे. आणि मला असं फ्लावर वाला वेगवेगळे शेप्स. येस. सो बरं वाटतं ना, आपण जिकडे काम करतो तिकडून असं काहीतरी मिळतं आपल्याला, तर खूप बरं वाटतं. अँड खऱ्या अर्थाने हीच दिवाळी आहे की आम्ही काम करतोय आणि म्हणजे टचवूड आमच्याकडे काम पण आहे, घरी पण छान चाललंय, सगळंच खूप छान चाललंय. सो टचवूड. अँड पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने हॅपी दिवाळी. येस, सी यू. आणि मानसीचे इयरिंग्स कसे वाटले ते मला नक्की सांगा. ऍक्च्युली तुम्हाला माहितीये, ते इयरिंग्स मी पण बघत होते पण ते आउट ऑफ स्टॉक झालेत. बट मी इतकं स्ट्रॉंग मॅनिफेस्ट केलं की तू घेऊन आली. आणि उद्या आम्ही एकत्र फटाके फोडणार आहोत, तेव्हा ते इयरिंग्स मी घालून बघणार आहे. म्हणजे जरा वेळ मी घालणार आणि फोटोज काढेन आणि मग आपण ते इंस्टाला टाकूया. येस. या सुनीता, ते व्हॉट लँग्वेज इज दिस. क्या मांग रहे हो आप. इयरिंग नाही, कसे वाटले इयरिंग्स. सो ताईला पण आवडले. आणि सुनीता ताई चाललीये गोवा, कारण ती आहे गोव्याची. पण ती अशी हवेत जाणार, ती चुटकी वाजवणार गायब होणार आहे, कारण सीन मांडले 4-5. नमस्कार, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय व्लॉग. आपण दिवाळीनंतर आता भेटतोय ह्या व्लॉग मध्ये. ऍक्च्युली मी आता रेडी झालीये, मी चाललीये बाहेर. आज मी हेअर कलर करायला चालले.
तुम्हाला पण माहितीये की 1.5 वर्ष वगैरे झाला मी लास्ट हेअर कलर केलेला आणि आता मला असं वाटतं की मला गरज आहे हेअर कलरची. कारण बघा ना, अर्धे केस कलर्ड आहेत आणि अर्धे नाही आहेत, कारण एवढे ते वाढले आहेत. अँड आता सुट्टी आहे तर मी म्हटलं माझी कामं करून घेते, कारण परत जेव्हा शूट सुरू होईल तेव्हा पूर्ण अख्खा दिवस आय ऑन सेट, मग वेळच मिळत नाही. 8:30 ते रात्री किती पण वाजता पॅकअप होतं, त्यामुळे वेळ नाही मिळत. तर आता फायनली आजचा दिवस मला मिळाला आहे फॉर द हेअर कलर. आणि आता मम्मीने अंडा बुर्जी बनवली आहे अँड ब्रेड. सो बुर्जी आणि ब्रेड मी खाणार आहे आणि थोडासा मेकअप करणार आहे, कारण मला व्हिडिओ बनवायचा आहे सॅलॉनमध्ये जाऊन. अँड तुम्हाला दिसत असेल डार्क सर्कल्स, कारण वेळेत झोपणं होत नाही. आणि आता 4 डेज सुट्टी होती तर खूप 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 झोपले मी. पण तुम्हाला माहिती आहे, म्हणजे असं तुमच्यासोबत झालं आहे का मला सांगा, की जेव्हा आपण कामावर असतो तेव्हा आपल्याला वाटतं सुट्टी पाहिजे, मी खूप झोपेन. पण ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी आपण ऑटोमॅटिक त्याच वेळेला उठतो ज्या वेळेला आपण रोज उठत असतो. सो 3 दिवस आय ट्राईड की मी खूप झोपू, पण नाही. लास्ट मी 9 o'clock पर्यंत झोपले, त्यानंतर माझे डोळे ओपन झाले, म्हणजे झोपच लागत नाही. काल परवा तर मी 8 वाजताच उठून बसले. सो असं तुमच्यासोबत होतं का मला सांगा. पण ज्या दिवशी शूट असेल त्या दिवशी भरभरून झोप येते. तर आता खाऊन झालेलं आहे, पटकन एकदम 5 मिनिटात मेकअप करूया, कारण विशाल जो फोटोग्राफर आहे तो येणार आहे. अँड मग आम्ही इकडून एकत्र जाऊ टू द सॅलॉन. तर लगेच करूया मेकअप. आणि आता वाजले 12:20. 12:30ची माझी अपॉइंटमेंट होती. इकडून लिटरली 10 मिनिटावर आहे सॅलॉन. सो आता डिरेक्टली भेटूया सॅलॉनमध्ये. आणि आता मी सॅलॉनमध्ये पोहोचले आहे. आपल्यासोबत आहे विशाल आणि हा आहे अंकित. सो हे करणार आहेत सगळं शूट. ब्लॉग तर मीच करणार आहे, पण एक आपल्याला प्रोफेशनल रील करायचा होता. आणि विशालचं काम तुम्ही पाहिलंच माझ्या पेजवर. जे अवॉर्ड फंक्शनचे फोटोज आहेत ते सगळे विशालचे आहेत. अँड सॅलॉनचं नाव पण मी तुम्हाला दाखवते, हे कुठे लोकेटेड आहे ते पण दाखवते. आणि आता आपण त्यांच्याशी बोलून घेऊ हेअर कलरबद्दल, की कोणता काय सूट करेल, कारण मला ग्लोबल प्लस हायलाईट करायचं आहे. सो खूप वेळ लागणार आहे, 3 ते 4 तास लागतील. आणि जाजेब नावाचा एक इथे पर्सन आहे, सो तो आपल्याला सजेस्ट करेल. लेट्स सी, आता ते शेड कार्ड असतो तो बघूया आणि मग डिसाईड करू. हे आहे सॅलॉनचं नाव आणि इकडे सॅलॉन आहे. हा बाहेर लिंक रोड आहे. मी चौकीवरून पुढे आलो की लेफ्ट हँड साईडलाच आहे सॅलॉन महिलाज. हे इक्विपमेंट्स रेडी करतात फॉर द शूट. कॉंग्रॅच्युलेशन्स, एक न्यू इक्विपमेंट ओपनिंग करतोय. हे काय आहे मला सांग, कारण मला आयडिया नाही आहे. गिम्बल आहे. हां, ओके. आणि ह्याची प्राइस? माय गॉड. आणि आपल्या शूटला त्याचं ओपनिंग होतंय. हे बघा, मी आलो बाहेर जरासं बिल्टअप द्यायला, म्हणजे इथून मी एंटर झाले, इथून मी आले. मुद्दाम मी माईक लावलाय, नाहीतर आवाज येणार नाही. सो आता इथून मी सुरू करते आणि सॅलॉन तिकडे मागे आहे. सो तसं एक वॉक करणार आहोत. सो सी यू इन अ वाईल. शूट करतोय आता. शिवाय माईक तिकडे आहे. हा माझा सेकंड टेक आहे, कारण माझा माईक तिकडे बॅगवर राहिलेला. तर आता माझं त्यांच्याशी बोलणं झालंय. हे तुम्हाला दिसतंय मी टचअप केलेलं हलकं ब्राउनिश, तर ते मी ग्लोबल करते. ओके, सो माझं त्यांच्याशी बोलणं झालंय आणि आमचा एक कलर फायनल झालेला आहे, म्हणजे ग्लोबलसाठी एक आणि एक हायलाईटसाठी. सो हा जो ब्राउनिश कलर दिसतो तुम्हाला हलका हलका माझ्या केसांवर, तो ग्लोबल करणार आहोत. आणि हायलाईटसाठी जो कलर मी फायनल केला तो मी तुम्हाला दाखवते. माझ्या हातात शेड कार्ड आहे. ऑप्शन्स तर खूप आहेत. आय वॉज वंडरिंग की असा कलर कोण करत असेल ना, पण करतात बाबा मुली, ज्यांना आवड असते ते करतात. आता तुम्ही हे कलर्स बघा,
डबल टोन्स. बॅक कॅमेराने बघा, हे बघा, हे सगळे डबल टोन्स आहेत. ब्लू म्हणजे ग्रेश ब्लू आणि असं सगळे कलर्स आहेत. इवन हा कलर पण मी लोकांवर पाहिला, मुलींवर. हे फुल रेड करतात मुली बघा. अँड जो आपण फायनल केलाय ना तो मी तुम्हाला दाखवते. हा बघा, हा हलका पिंकिश आहे, बेज गोल्ड. हा मी फायनल केला आहे हायलाईटसाठी. तर तो, आणि हे सिंथेटिक सॅम्पल असल्यामुळे ते असं दिसतंय, पण आपल्या ओरिजिनल हेअरवर ते तसं छान दिसेल. सो ब्राऊन ग्लोबल आणि हे हायलाइट्स आणि ही मी. बाकी अजून खूप खूप जास्त ऑप्शन्स आहेत, तुम्ही बघा. कॉपर, इंटेन्स कॉपर. म्हणजे ना मला कौतुक तर ह्या कलर्सचं वाटतं जेन्युइनली. हे बघा, निळा कलर कोण लावत असेल मला सांगा. हिरवा, निळा आणि पर्पल, ब्राऊन, पिंक. हे गोल्डन आहेत, हे ऑरेंज, इथे पण पर्पल. सही आहे.